नमस्कार, आपण पाहत आहोत प्रतिदिन वार्ता आवाज जनतेचा। सरकारला आणि आपल्या आदिवासी मंत्र्याला मी मोर्चामध्ये सांगलेलंच होतं की मी एकटी नारी आहे म्हणून तुमच्या पोलीस प्रशासनानं बळाचा उपयोग केला। पण मी तुम्हाला तिथं मी वॉर्निंग दिली होती की हे बघा, एक महिला झाली तर काय झालं, पण एक महिला नाही पहा, हे बघा 100 महिला मी जागृत केल्या आणि येत्या काळामध्ये तुम्हाला सांगते ह्या 100 महिला मी लाखोच्या संख्येने घेऊन येणार आहे। जर आम्हाला तुम्ही ह्या गोष्टीवर जर आता तुम्ही आमची बैठक लावली आणि नाही जर विचार केला आमच्या लेकराबाळांचा आणि आमच्या आरक्षणाचा, तुम्हाला एवढा इशारा देते की ह्या लाडक्या बहिणी ह्या चिंगारी म्हणून तिथं तुमच्या आझाद मैदानामध्ये चिंगारी नाही तर जाळ मी लावील आणि आग लावील त्या मुंबईमध्ये। आणि ही एवढी वॉर्निंग देते सरकारला आणि जास्तीत जास्त दक्षता घ्यावी, कारण आम्ही आज फक्त तहसीलमध्ये हे, आणि तेव्हा मी चांगलं होतं फक्त ते ट्रेलर होता, पिक्चर पाहायचा तर मुंबईला दाखवल। आणि मी देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगते, तुम्ही म्हणलेले आहात की लाडक्या बहिणीला जे मागतील ते देतील। आम्ही तुम्हाला खरं सांगते भावासारखं की आता आम्ही बहिणी म्हणतो तर आमच्या लेकरा बाळासाठी तुम्ही आरक्षण देऊन टाका, कारण या बहिणीला तुम्ही एवढं बी जागे करू नका की त्या अग्नीसारख्या तुम्हाला म्हणजे शिवीगाळ करतील या काही करतील। मला असं वाटत नाही की मी माझ्या भावाला काही बोलावं, मला असं वाटत नाही वाईट मी काहीतरी बोलावं, पण तुम्ही वाईट बोलून घेऊ बी नका। एका बहिणीची तुम्हाला एक विनंती आहे, विनंतीच करत आहे, पण जेव्हा तुम्ही आता मुंबईपर्यंत जर आम्हाला आणसाल तर ह्या बहीण आदिवासी महादेव कोळी बहीण आणि इतर माझ्या बहिणी, तर तुम्हाला सांगते ज्या भाषेत तुम्हाला बोलायचं ती भाषा तुम्हाला ऐकून घ्यावं लागेल, हे पण तुम्ही दक्षता घ्यावी। आणि जर आमच्याकडून जर चुकी झाली तर मी तुम्हाला तेही माफी मागते। मग राग नाही धरायचा की बहिणी मी 1,500 द्यायलो आणि मला माझ्या परत बहिणी अशा का बोलायल्या, कारण तुमचा 1,500 आम्हाला नको। आम्हाला आमच्या लेकरासाठी आरक्षण पाहिजे आणि आम्ही कोणाच्या ताटातले घेत नाही आहे। आमच्या लेकराचं पहिलंच ऑलरेडी आहे, आम्हाला ते देऊन टाकावे, कारण आमचे लेकरं बाळं लोकांच्या मजुरीनं पळत आहेत, आमच्या बायका लोकांच्या मजुरीनं पळत आहे। आम्ही आता ठरवलंय, आम्ही मजुरी केली पण आमच्या लेकरा बाळांना लोकांची मजुरी करू देणार नाही, आम्ही लोकांची चाकरी करू देणार नाही, कारण आम्हाला बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे कलममध्ये खूप काही ताकद आहे आणि त्यांना आम्ही कलम देणार आणि त्यांच्या कलमानुसार त्यांना चालवणार आणि त्यांना त्यांचे आरक्षण त्यांना देणार। आणि तुम्हाला पण आम्ही घरचं नाही आहे, बाबासाहेबांना आम्हाला हक्काचं दिलेलं आहे। आम्ही मूळ निवासी आहोत आणि आम्हाला मूळ निवासी असताना सुद्धा तुम्ही आम्हाला आज हटवलेलं आहे। कशामुळे? तर आमच्या गरीब लोकांमुळे। आमच्या गरीब लोकांना हे लढायचं माहिती नाही, त्यांना लढायचं माहीत नाही, हे फक्त महादेवाचे पुजारी आहेत। तुम्हाला माहीत आहे महादेव कोण आहेत? महादेव फक्त देव नाही, जर त्यांनी तांडव केला तर तुम्हाला माहीत आहे तांडव काही बरा नसतो। तर मला असं वाटत नाही ती मुंबई काही राख होऊन खाक व्हावं, एवढं सांगते आणि एवढं बोलवते। माझ्या भावानी लवकर माझ्या या बहिणीची ना कळकळ विनंती ऐकावी। सरकारच्या विरोधामध्ये आमचं जवळपास 63 लाख मतदान या राज्यामध्ये आहे, तर हे सरकारच्या विरोधामध्ये मतदान कोणत्याही क्षणी जाऊ शकतं। सरकारलाच आम्ही 2014 मध्ये देता की जाता देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला होता, त्यावेळेस आम्ही त्यांना सत्तेवर बसवलंय, परंतु 11 वर्ष झालं सरकारला याचा विसर पडलाय। आम्ही सरकारला आठवण करून देऊ इच्छितो की सरकारनं आता दखल घ्यावी, अन्यथा तुमच्या हातातून हे सगळं मतदान निसटेल आणि तुम्हाला परत पूर्वीसारखे दिवस येतील, असा आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून आज इशाराही दिलेला आहे। आणि सरकारला परत एकदा संधी देतोय की या 2 महिन्याच्या काळामध्ये आमच्या बाबतीमध्ये बैठक लावावी आणि प्रश्न सोडवावा, अन्यथा आमचे समाज बांधव मुंबईमध्ये परत आंदोलन करतील।